नम्रता ही पाहिजे. परिप्रश्ने निष्कपट भावनांना प्रश्न केले पाहिजे. सेवया त्याची सेवा झाली पाहिजे. मनोपदेश ज्ञान ज्ञान पेगा करके मौल्य ज्ञान पेगा करके जरी दुनी आती आणावे तरी संताया का ते ज्ञानाचा गुन्हा सेवा दारवंता ते तो गुरु सुवर्ण साधी तनु मनु जिथे चरणासी लागावी और गर्वता करावे दास्य सकल मग अपेक्षेला हे ते सांगते तुझे अंतःकरण बोलले. मग अपेक्षित ते आपले ते सांगतील जे तुम्ही विचारतात ते संत तुम्हाला सांगतात. पण तेव्हा नम्र झाला पाहिजे. म्हणून शौनक ऋषींनी प्रश्न केला. नम्र बाबा नम्र झाला भोगा तेने कोणिले नम्र नम्र होऊन ते ज्ञानाचे प्राप्त करतो. म्हणून शौनक ऋषींनी अतिशय नम्र भावानं सुतजीला प्रश्न केला. काय प्रश्न केला? सुताध्यायी कथा सारं मम कर्णरसाय. सुतजी अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी जी भागवत कथा आहे ते भागवत कथा तुम्ही आम्हाला श्रवण. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न गेला भक्तीच्या माध्यमातून ज्या ज्ञान आणि वैराग्याची वृत्तीगत होतात ते भक्तीला वृद्धिंगत होण्याकरता मला उपाय. आणि तिसरा प्रयत्न केला तापानग्रस्त झालेला काय जीव मोहपाशातून कसा मुक्त होईल त्याचे 3 प्रश्न झाले. पहिला प्रश्न विचारला अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी कथा तुम्ही आम्हाला सांगा. तेव्हा सुतजी म्हणतात शौनक हे ऋषींनो फार सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी कथा मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळा परीक्षित राजाला शुकमुनी कथा सांगत होते त्यावेळेला प्रत्यक्ष ती कथा त्या ठिकाणी ऐकण्याकरता होतो. तुम्हाला मी माझा ऐकण्यास सांगतो. प्रत्यक्ष पुरावा ज्या वेळेला परीक्षित राजा शुक मुनी सांगत होते परीक्षित राजा श्रवण करत होता. शुक मुनी कथा सांगत असताना तेवढ्याच वेळामध्ये स्वर्गातील इंद्र आणि शुक मुनी आणि शुक मुनीकडे आल्यानंतर प्रथम त्याने जर काय केला असेल कोण दंडवत
अमृताचा कलश आणलेला इंद्रानं. अमृताचा कलश आणला आणि वंदन करतोय संतांना. शोक म्हणजे संत आहे. साष्टांग तरी संतांचे दंडवत घातलं. अहो इंद्र काय घेऊन बसला. ब्रह्मदेव सुद्धा या संताला वंदन करण्याची इच्छा करतो. नाम ब्रह्मांडिक देवानं संतांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा केली. सर्वसामान्य ब्रह्मदेव इंद्र. अहो ब्रह्मदेव होण्याकरता या मृत्यू लोकांमध्ये त्याला किती सायास करावे लागेल. ब्रह्मपद केव्हा प्राप्त होत. मौली ज्ञानोबा आहे. का शतैक जन्मा जन्मो ब्रह्मा ओति होय ब्रह्मा आसमोरे. ब्रह्मदेव कोण होतो. ज्यानं ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेतलेला आहे आणि असे 100 जन्म ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेऊन त्याने ब्राह्मणाची यथा सांकरण केली. ओती होय ब्रह्मा आसमोरे. तो ब्रह्मदेव. आणि इंद्रपदाच्या प्राप्ती करता माऊली शतमक संपत्ती. शत म्हणजे 100, मक म्हणजे यज्ञ. 100 यज्ञ केले तरी त्याला इंद्रपदाची प्राप्ती. माऊली ज्ञानोबा आहे आणि फार सुंदर ओळी सांगतात. मनते संसारी जन्मिले यज्ञातील परमिते मद स्वर्ग सुख भुलिले मनोभर. 100 यज्ञ केले की त्याला इंद्रपदाची प्राप्ती होते. आणि ब्राह्मण कुळामध्ये 100 जन्म देऊन यथा सांकर्म ब्राह्मणाची केली. एवढे अधिकाराने संपन्न असलेले ब्रह्मा इंद्र संतांच्या पायाला वंदन करण्याची ब्रह्मांडिक ज्यांचे वंदे पाय. मग का वंदन करण्याची इच्छा करतात. एवढे मोठे परमपद प्राप्त झालेले असतानाही संतांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा का प्रकट करतात. हे तुम्हाला असा प्रयत्न करतो. इंद्र आणि ब्रह्मदेव देव एक जीव आहे. जीवाची व्याख्या काय. ज्ञानोबा आहे. जीवाची व्याख्या सांगा. जो चेतनेचा चक्षु इंद्रिय देशीचा अध्यक्षु देवस्मानेचा रक्षु संकल्प तो परमात्मा परी दुसरा अहंकार निरालेश्वरा परी स्वप्नाच्या मोगाला संतोषी जीव येणे
नाथ महाराज म्हणतात कल्पना अविद्या तेरे घालावी मायोपाने जीवाची कोणत्याच सांगतो देवाची पुनरावृत्तीच्या चक्रातून जो मुक्त झाला नाही तो जीव जन्म मृत्यूच्या बंधनातून जो मुक्त झाला नाही तो जीव मग इंद्र आणि ब्रह्मदेव जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त झालेले आहेत काय? अहो या इंद्रानं आणि ब्रह्मदेवानं जे पुण्य केले ते शाश्वत पुण्य आहे आणि अशाश्वत असणारं पुण्य भोगभूमी त्याला प्राप्त होते पण भोगभूमी भोगत असताना ते पुण्य क्षय होत आणि एका काम पुण्य क्षय झालं की त्याला पुन्हा मृत्यू लोकांमध्ये मी बोलत नाही भगवद्गीता सांगते ते पण कृपा सर्वलोकं विशाल पुण्येचे मर्दलोकं विशाल मौलिक त्याच्यावर बोली लिहितात इंद्रपणाचे उभे उघडे येऊला डोके मागाडे मृत्यूला इंद्रपद प्राप्त झालेला आहे पण पुण्य संपलं की त्या इंद्राला सुद्धा त्या मृत्यू लोकांमध्ये त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या मृत्यू लोकांमध्ये पुन्हा यावं लागतं आणि जन्म मृत्यूच्या बंधनात लागतं जरी ब्रह्मदेव इंद्र देव असते देव नाही ते जीव आहे आणि आमचं वेद सांगतात की जीवाचा उद्धार संताशिवाय संताहीन प्राप्तीला करतात ते संताशिवाय भगवंताची प्राप्ती संता बिना ऐसे वेदले जीवनी हरि प्राप्ती श्री उपाय करावे संताचे पाय भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल संतांचे पाय करा म्हणून ब्रह्मादी देव संतांच्या पायाला वंदन करण्याची इच्छा करतात म्हणून इंद्र अमृत घेऊन आलेला आहे शुकमुनी परीक्षित राजाला कथा सांगत आहे आणि येऊन इंद्रानं प्रथम सारखा दंडवत केलं शुक महाराजांसमोर आणि प्रश्न केला शुकमुनी हे जी भागवत कथांमुळे परीक्षित राजाला सांगत आला तो 7 दिवसांना मृत्यू त्यापेक्षा असं करणं म्हणाले मी अमृत आणलेलं आहे हे अमृत परीक्षित राजाला द्या आणि जी कथा तुम्ही परीक्षित राजाला सांगणार आहे त्याच्याऐवजी ती कथा तुम्ही आम्हाला सांगा अमृताचे लक्षात घ्या अमृत आणलेलं आहे परीक्षित राजाला हे अमृत म्हणणारे 7 दिवसांनी लक्षात ठेवलं त्यापेक्षा जर त्याला अमृत दिलं तर तो अमर होईल आणि त्याच्या बदली ही अमृतापेक्षा श्रेष्ठ असणारी कथा ती तुम्ही आम्हाला सांगा इंद्र म्हणतोय परंतु शुक म्हणतात इंद्रा
मी परीक्षेत राजाला विचारतो त्याला काय हवं, काय हवंय मी विचारतो. राजा आणि इंद्राला अमृत आणलंय, मी कथामृत तुला सांगत आहे, बोल तुला काय हवं. कथामृत हवं आहे की अमृत हवं आहे. पण म्हणाले तुझे शोक म्हणजे मला याचे फायदे तोटे सांगा. मी अमृत घेतल्यानंतर मला परिस्थिती काय आणि हे भागवत अमृत मी ऐकलं याच्यापासून मला परिस्थिती. तेव्हा शोक सांगतात राजा, अरे हे अमृत जर तू केला ना तो अमर मोक्ष मिळणार नाही, तुझी जीवन मुक्तता होणार नाही. पण तुला मात्र अमरत्व प्राप्त होईल की ते अमरत्व भोग भोगल्यानंतर पुन्हा संकुचितामध्ये येऊन तुला पुन्हा जन्ममृत्यूच्या बंधनात यावं लागेल. आम्ही कथामृत ऐकलं, कथामृत तुम्ही ऐकलं तर जीवन मुक्तात जन्म मृत्यूच्या बंधनातून तू मुक्त होशील. बोल तुला काय हवंय. त्यावेळेस सुख असणारे परीक्षित राजाच्या डोळ्यात आणि परीक्षित राजामध्ये शोक म्हणजे मला अमृत हवं, मला कथामृत श्रवण करा, कर्णद्वारे रसपान करा. मला कथामृत हवं आहे, मला अमृत नको. अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी कथामध्ये श्रीमद भागवत अमृताबरोबर तिची तुलना झाली नाही. आणि ब्रह्मदेवाला आश्चर्य वाटलं, या परीक्षित राजाने अमृताचा त्याग केला आणि श्रीमद भागवत कथामृताचा स्वीकार केला. असं या श्रीमद भागवतामध्ये आहे तरी काय जो परीक्षित राजाचा त्याग आहे का या भागवतामध्ये. त्यावेळेला ब्रह्मदेवानं तुला केली, तुला एका पाण्यामध्ये भगवंताच्या प्राप्तीची जेवढी साधनं आहे तेवढी साधनं एका पाण्यामध्ये ठेवली. आणि श्रीमद भागवत कथा एका पाण्यामध्ये ठेवली. तेव्हा ब्रह्मदेवाच्याही लक्षात आलं की तर सर्व साधनापेक्षा ही भागवतीला जर घडली तरी पाळत नाही. एवढी श्रेष्ठ अमृतापेक्षाही श्रेष्ठ असणारी कथा आहे. सामान्य कथा नाही. वेद रूपी झाडाला लागलेलं परिपक्व फळ म्हणजेच आहे. भागवत कसं आलं आम्ही गावात आहे. मन ज्ञानाची संपर्के न करी शब्द ब्रह्माचे मध्येला व्यासपुत्री ना करी शब्द ब्रह्माचे याचा संधी विग्रह करायचा. शब्द ब्रह्म आधी आरती, आरती म्हणजे समुद्र आणि शब्द ब्रह्म म्हणजे सागराचं व्यासांनी त्याचं मंथन केलं. कशाने? बुद्धिरूपी गळी
मधीला व्यासोटी व्यासांच्या बुद्धीनं त्या वेदरूपी सागराचं मंथन केलं आणि त्या मंथनातून लोणी बाहेर आणि लोणी एकदा बाहेर आलं की त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते तुपात एक अग्नीवर तापवावं लागतं त्याला कणसणी द्यावी लागते मग असणाऱ्या निर्माण आलेलं ते लोणी वेळोवेळी सागरातून आलेलं हे लोणी या लोणीवर तापवलं मग कशावर तापवलं माऊली ज्ञानोबा आहे मन संपर्के कळेसुरे विवेके पद आले परिपाटी आमोदाची ज्ञानावर ते तापवलं विवेकाची त्याला कळसणी दिली आणि सुंदर सर्वाला सुगंध सर्वाला सर्व असणाऱ्या वेदांतातलं सार म्हणजे भागवत कथा आहे भागवत सार म्हणून वेदांत सर्व सार असणार ही भगवद्गीता आहे किंवा हे भागवत आहे म्हणून तर वेदरूपी झाडाला लागलेलं परिपक्व फळ म्हणजे श्रीमद भागवत मी बोलत नाही व्यासनी शुभम भागवतं प्रसंयुक्तं पिबत भागवतं स्वादयं मुहुर्मुहुर्षिका भागवतं निगम कल्पकरुणकलितं फलं निगम म्हणजे वेदरूपी झाडाला लागलेलं परिपक्व फळ म्हणजे भागवत हे लक्षात घ्या जे भागवतात आहे जे भागवतात आहे ते वेदात नाही आणि जे वेदात आहे ते भागवतात आहे जे वेदात आहे ते भागवतात आहे पण भागवतात जे आहे ते वेदात आहे परिपक्व फळ लागलेलं आहे आंब्याचं झाड आहे आणि त्याला अतिशय सुंदर असा पाठ आलेला आहे आता गळणार आहे विगमन गळणार आहे जे आंब्यामध्ये रस आहे तो रस आंब्याच्या खोडामध्ये आहे का आंब्याच्या खोडात रस आहे का जो आंब्यात आहे तो रस खोडात नाही पण खोडातला जो रस आहे तो मात्र आंब्यात आहे कारण त्या रसावर ते पोषण आहे म्हणून कसं वेदरूपी वृक्षातून श्रीमद भागवत निर्माण झाली हे परिपक्व फळ आहे आणि हे परिपक्व फळ वेदात आणखी दुसरा भाग असणारी श्रीमद भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे ना एवढी सोपणे त्याची उत्तर दिली आणि तो असणारा व्यक्ती मोक्षात राहील अर्जुनाने काय केलं अर्जुनाने प्रश्न केले आणि त्याची उत्तरं भगवंताने दिली
अर्जुन अर्जुन राहिला नाही, अर्जुन ब्रह्मरूप. भगवद्गीतेचा श्रेष्ठ होता अर्जुन. अर्जुन राहिला नाही, अर्जुन ब्रह्मरूप झाला. किती प्रश्न विचारले अर्जुनाने, अनेक प्रश्न विचारले, पण 8व्या अध्यायामध्ये 7 प्रश्न दिले. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, आधी भोग म्हणजे काय, आधी गर्व म्हणजे काय, आधी यज्ञ म्हणजे काय. 7वा प्रश्न केला, अंतकाळी तुला भक्त तुला कसा. किती प्रश्न केले, 7 प्रश्न. आणि 7 प्रश्नांची उत्तरं 30 श्लोकामध्ये. ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय, एका श्लोकात उत्तर आहे. अध्यात्म परमं ब्रह्म स्वभावो अध्यात्मोच्यते भूतभावो भवकरो विसर्गः कर्मसंहिता. 3 प्रश्नांची उत्तरे एका श्लोकात. आधी भूत म्हणजे काय, आधी दैव म्हणजे काय आणि अभिव्यक्त म्हणजे काय. 3 प्रश्नांची उत्तरं भगवंताने अर्जुनाला एका श्लोकात दिली. आधी भूतम सर्व भावः पुरुषार्थम अभिव्यक्तो मे वाच्यो देवतां परः. आणि 7वा प्रश्न विचारला, अंतकाळी तुझा भक्त तुला कसा लागतो. त्याचं उत्तर दिलं, अंतकाले मामेव स्मरणोत्पादकलेवरमनं या प्रयाती स्वभावं यातेना त्रय संख्या. 7 प्रश्नांची उत्तरे दिली आणि अर्जुनाने ती भगवद्गीता संपूर्ण ती उत्तरं ऐकली. आणि ऐकल्यानंतर अर्जुन राहिला नाही, अर्जुन ब्रह्मरूप झाला. मी बोलत नाही, ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायामध्ये भागवत ग्रंथ सांगतोय आम्हाला की तुम्ही पितृदोषातून मुक्त व्हा. सर्वसामान्य नाही, भगवंताची प्रत्यक्ष बांधणे होते. भगवंताची प्रत्यक्ष मानणे होते. ग्रंथ